आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट समजावून सांगणार आहे जी आजकाल खूप लोकांमध्ये दिसते, पण अनेकांना त्याचं नावसुद्धा माहीत नाही. इन्सुलिन रेझिस्टन्स. बऱ्याच जणांना असं वाटतं की वजन वाढतंय, दिवसभर थकवा येतोय, गोड खायची खूप इच्छा होतीये, पण रिपोर्टमध्ये अजून डायबिटीज नाही. मग नेमकं चाललंय तरी काय? याचं एक मोठं कारण असू शकतं इन्सुलिन रेझिस्टन्स. सोप्या भाषेत समजून घेऊया. आपण जेव्हा जेवतो तेव्हा अन्नातून ग्लुकोज तयार होतो. हा ग्लुकोज ब्लडमधून शरीराच्या पेशींमध्ये जाऊन एनर्जी देतो. इथे इन्सुलिन नावाचा हार्मोन काम करतो. तो ग्लुकोजला पेशींमध्ये घेऊन जातो. पण जेव्हा शरीरात वारंवार जास्त शुगर, जास्त रिफाईंड फूड, कमी हालचाल, जास्त स्ट्रेस असतो, तेव्हा पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद करत नाहीत. म्हणजेच इन्सुलिन काम करते पण पेशी त्याला ऐकत नाही. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. आता याचा परिणाम काय होतो? ब्लडमध्ये ग्लुकोज वाढत राहतो. शरीर जास्त इन्सुलिन तयार करतं. जास्त इन्सुलिन म्हणजे फॅट स्टोरेज जास्त, त्यामुळे वजन विशेषतः पोटाभोवती वाढायला लागतं. दुसरं म्हणजे थकवा. ब्लडमध्ये शुगर असतो पण तो पेशीमध्ये जातच नाही, त्यामुळे एनर्जी कमी मिळते, म्हणून माणसं सतत थकलेला वाटतं. तिसरं म्हणजे क्रेविंग्स. विशेषतः गोड खायची इच्छा वारंवार होते, कारण शुगर लेवल पटकन वाढते आणि पटकन खाली येते, त्यामुळे पुन्हा गोड खावंसं वाटतं. हा एक सायकल तयार होतो. काही लोकांमध्ये त्वचेवर काळसर डाग येणे, विशेषतः मानेला किंवा बगलांमध्ये, हे सुद्धा इन्सुलिनमध्ये रेझिस्टन्सचं लक्षण असू शकतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स ही डायबिटीस येण्याआधीची अवस्था असू शकते. म्हणजेच हा एक वॉर्निंग स्टेज आहे. योग्य वेळी लाईफस्टाईल बदलली तर डायबिटीस टाळता येऊ शकतो. तर काय करावं? पहिली गोष्ट, रिफाईंड शुगर आणि प्रोसेस फूड कमी करा. दुसरी, रोज किमान 30 मिनिटं चाला आणि हलका एक्सरसाइज करा. तिसरी, वेट कंट्रोल ठेवा. आणि चौथी, पुरेशी झोप आणि स्ट्रेस कंट्रोल खूप महत्त्वाचं आहे. तर ब्लड शुगर, फास्टिंग इन्सुलिन आणि काही स्पेसिफिक टेस्ट करून इन्सुलिन रेझिस्टन्स ओळखता येतो. त्यामुळे सिम्पटम दिसत असतील तर तपासणी करणे गरजेचं आहे. जर तुम्हाला वजन पटकन वाढत असेल, दिवसभर थकवा येत असेल, वारंवार गोड खायची इच्छा होत असेल किंवा फॅमिली हिस्ट्रीमध्ये किंवा डायबिटीज असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. आणि तुमच्या शुगर मेटाबॉलिझमची योग्य तपासणी आणि मॉनिटरिंगसाठी तुमच्या जवळच्या माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला लवकर व्हिजिट करा. आणि वेळेत लक्ष दिलं तर मोठा आजार टाळता येतो. हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीकरता चॅनल सबस्क्राईब करा.